इंटरव्ह्यू म्हणलं की प्रोजेक्ट आलाच. खूप वेळेस आपल्या YouTube लाईव्हवर असेल किंवा खूप सेशनमध्ये असेल, इंटरव्ह्यूमध्ये प्रोजेक्टला कोण अवॉइडच करू शकत नाही. आणि जर तुम्ही प्रोजेक्टवरती काम नाही केलं आणि तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकले, तर तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणं खूपच अवघड आहे. आज आपण बघूयात की गिटवरती तुमचा प्रोजेक्ट कसा मेंटेन करायचा आहे. गिटच्या काही कमांड्स बघूयात. गिटचं अकाउंट कसं ओपन करायचं. गिटला लोकलचा प्रोजेक्ट असतो, तो प्रोजेक्ट कसा पुश करता गिटवरती, ते पण मी तुम्हाला व्यवस्थित इन डिटेलमध्ये सांगतो. आणि तो जो पोर्टफोलिओ आहे, तो पोर्टफोलिओ तुम्हाला लिंक्डइन असेल, नोकरी असेल, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणा किंवा तुमच्या रिझ्यूमवरती पण ती लिंक तुम्हाला टाकायची आहे. त्यांनी काय होईल की तुमचा जो काही प्रोजेक्टचा पोर्टफोलिओ आहे ते लोकांसमोर जाईल आणि तुम्हाला जॉबचे कॉल्स वगैरे जे आहेत ना, ते तुम्हाला लवकर जास्तीत जास्त भेटता येतील. आणि त्यासोबतच मी माझा जे काही प्रोजेक्ट आहे टेस्टिंगचा, तो प्रोजेक्ट पण मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो. बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत, मी जे लाईव्हमध्ये बोललो होतो की प्रोजेक्टवरती काम चालू आहे, बाकीच्यांचे पण मी प्रोफाईल तुम्हाला प्रोजेक्ट बनवून मी तुम्हाला देतोच आहे. ओके, त्याच्यावरती काम चालू आहे बॅकएंडला, त्याचा मी अपडेट मध्ये आधी तुम्हाला देत राहीलच. ओके, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप टेक्निकल आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट, गिट म्हणजे काय. गिट काय ना, एक डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आहे. हे शॉर्टकटमध्ये सांगतो. जसं आपलं एक अँड्रॉइड व्हर्जन असतं ना, अँड्रॉइड 1.0, अँड्रॉइड 1.1, अँड्रॉइड 2.2, ह्या आपला प्रोजेक्ट आपण त्या त्या अपडेटनुसार किंवा त्या त्या व्हर्जननुसार आपण सेव्ह करून ठेवू शकतो. आणि जिथे तुम्ही जसं की आपण नाही का नॉर्मलमध्ये सिंपल भाषेमध्ये सांगायचं ना, आपला फोनमध्ये आपली गॅलरी फोटोज आहेत, आपण आपल्या गॅलरीमध्ये ठेवतो. तेच जर आपल्याला गुगल फोटोज वगैरे ठेवायचे असतील, आपण काय करतो, ते कनेक्ट करतो आणि अपलोड करून देतो. सेम तसंच आहे, तुमचा लोकल प्रोजेक्ट जो आहे ना, तो तुम्हाला फक्त गिटवरती ठेवायचा आहे. उद्या जर तुमचा लॅपटॉप क्रॅश झाला किंवा काय झालं ना, तरी आपला प्रोजेक्ट सेव्ह राहतो. आणि हेच हर एक कंपनी, हर एक ऑर्गनायझेशन हेच मेंटेन करता, गिट आणि गिट लॅब. ओके, तर गिटमध्ये अकाउंट कसं काढायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो. सो स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. अकाउंट ओपन कसं करायचं, त्यानंतर त्याच्या स्टेप्स काय आहेत, एक छोटीशी फाईल मी तुम्हाला पुश करून दाखवतो आणि त्यानंतर माझा प्रोजेक्ट जो आहे तो पण मी तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली तो यूज करता येईल. सगळ्यांसाठी आहे, ओपन आहे, URL देतो मी तुम्हाला, डायरेक्टली घ्या आणि डायरेक्टली यूज करू शकता. ओके, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा फक्त. सो येस, आपण स्टार्ट करूयात. सो ही आहे त्याची गिटची URL, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, साइन अप. ओके, साइन अप केल्यानंतर हे बघा, तुम्हाला इथे काय करायचं आहे, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, त्यानंतर युजर नेम आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन. तर हे OTP वगैरे येतो, हे तुम्हाला तुमच्या मेल ID वरती OTP वगैरे तुम्हाला येणार, तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे, ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला जो UI आहे ना, तो UI तुमचा असा येतो तुम्हाला. ओके, आता हे सगळे, हे बघा, हे डॅशबोर्ड असा येतो. तर तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक केलं तर तुम्हाला हे सगळे प्रोजेक्ट, आता हे बघा, हे जेवढे पण आपले क्लासेसचे प्रोजेक्ट होते ना, ते सगळे एवढे प्रोजेक्ट आहेत. हे सगळे टेस्टिंगचे आहेत, माझ्याकडे डेव्हलपमेंटचे आले नाहीत. हे सगळे टेस्टिंगचे प्रोजेक्ट आहेत. हे हवे असतील तर मी तुम्हाला डायरेक्टली कमेंट, तुम्हाला ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये पण करा. मला जेवढे पण कमेंट जास्तीत जास्त करा मला, आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला लाईक मोटिवेट होतं आणि कमेंटमध्ये समजते की तुम्हाला काय पाहिजे. ओके, सो कुठल्या प्रकारचे तुम्हाला प्रोजेक्ट हवेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करतो. सो इथे जर तुम्ही आला, तुमचा असा डॅशबोर्ड येतो. हे सगळे, आता असं ॲझ्युम करा की तुमच्याकडे हे नाही आहेत. सो न्यू, तुम्हाला काय करायची, तुमची एक रिपॉझिटरी करायची. युजर नेम मी असंच काहीतरी टाकलेलं आहे, Selenium28. माझ्याकडे खूप सारे गिटचे अकाउंट आहेत, सो मी असे एक टाकलेलं आहे. सो मी आता काय करेल, इथे कुठलंही एक असं करेल की डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, असा मी काय करतो, एंटर करतो डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. त्यानंतर तुम्हाला काय करायचं ना, बाकीच्या गोष्टी काहीच नाही करायच्या बरं का. इथे हे पब्लिक लिस्ट ठेवायचं आहे आणि क्रिएट रिपॉझिटरी ठेवायचं आहे. ओके, सो इथे जर तुम्ही क्रिएट रिपॉझिटरी ठेवली तुम्ही समजा, आणि आता तुम्हाला इथे काय भेटणार आहे बघा इथे. सो ह्या ज्या कमांड्स आहेत ना, या कमांड तुम्हाला यूज करून तुमचा जो लोकलचा प्रोजेक्ट आहे ना, तो तुम्हाला गिटवरती तुम्हाला काय करायचा आहे, पुश करायचा आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आता काय करायचंय, ह्या ज्या स्टेप्स आहेत ना, फक्त इथे हे जे मेन आहे ना, ते नाही करायचे तुम्हाला. इथे गिट पुश ओरिजिन मास्टर करायचे. हे जे मेन असतं ना, ती ब्रांचचं नेम असतं. ब्रांचचं नेम तुम्ही कुठलंही ठेवू शकता. सो आता असंच रॅन्डम एक मी तुम्हाला फाईल पुश करून दाखवतो. असं समजा की तुमचा एक प्रोजेक्ट आहे आणि इथे डेस्कटॉपवरती येतो मी. इथे मी कुठला तर एक प्रोजेक्ट, न्यू फोल्डर, इथं आलो. त्यानंतर न्यू
टेक्स्ट फाईल. ओके, आणि असं करतो की डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असा एक करतो मी. ओके, डेव्हलपमेंट हा माझा एक प्रोजेक्ट आहे. आता मला काय करायचे ना, हा जो डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तो मला काय करायचा आहे, असं कन्सिडर करा की हा तुमचा एक प्रोजेक्ट आहे, तुमचा लोकल आहे, तुमच्या लॅपटॉपवरती आहे, आणि तो जो डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला गिट वरती पुश करायचा आहे. तुम्ही ते कसं करणार? सो राईट क्लिक करायचं इथे तुम्हाला, गिट बॅश हिअर. आता हे गिट बॅश हिअर तुम्हाला कधी येणार? तुम्हाला आधी गिट इन्स्टॉल करावं लागेल तुमच्या ह्याच्यावरती, लॅपटॉपवरती. तर त्याची जी URL आहे ना, ती URL पण मी तुम्हाला देतोच. ते तुम्हाला कसं करायचं वाटलं तर तुम्हाला त्याचं पण मी तुम्हाला सांगतो. URL हे कसं करायचं तर डाउनलोड गिट, डाउनलोड गिट, ओके, फॉर विंडोज. इथे फक्त क्लिक करायचं आहे. इथे डायरेक्टली तुम्ही जर गेले, इथे डाउनलोड फॉर विंडोज केलं ना, तुम्हाला डायरेक्टली हे बघा, इथे डाउनलोड फॉर विंडोज केलं, 64 आहे. डायरेक्टली तुम्ही हां 64, तुम्हाला इथे लगेच तुमचं डाउनलोडिंग चालू होईल. आणि ते फक्त नेक्स्ट नेक्स्ट करून इन्स्टॉल करायचे, फक्त काही सुद्धा चेंजेस करायचे नाही. नेक्स्ट 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 करायचे फक्त, आणि डायरेक्टली तुम्हाला ते हे करायचं आहे. ओके, बस तेवढं, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये. परत येऊया आपण आपल्या प्रोजेक्टवरती. हा जो प्रोजेक्ट आहे, इथे मी गिट बॅश शेअर करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट काय आपलं गिट फर्स्ट टाइम आपण करतोय. सो इथे काय आहे ना आपलं गिट इनिट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ गिट इनिट? गिट इनिशियलाइज करतोय आपण. ओके, सो एंटर केलं, इनिशियलाइज झाली गिट. आता मला काय करायचंय, गिट ऍड करायचंय. गिट ऍड माझ्याकडे एक फाईल असेल तर मी एक फाईल डायरेक्ट नेम टाकणार, आणि जर मला सगळ्या फाईल ऍड करायच्या असेल तर मी डायरेक्ट गिट ऍड स्पेस डॉट टाकणार, आणि डायरेक्टली मी एंटर करणार. तर सगळ्या फाईल काय झाल्या, त्या ऍड झाल्या. तर मला काय करायचं आता, कमिट करायचंय. गिट कमिट मीन्स व्हॉट, की आपण काय काय चेंजेस कमिट केलेत ते. तर मी काय करणार, डेव्हलपमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऍड करतोय, असं करतोय मी, कमेंट टाकतोय. आणि मध्ये आधी तुम्हाला जर समजा करायचं असेल ना, तुम्ही गिट स्टेटस पण करू शकता. तुम्हाला गिट स्टेटसने डायरेक्टली कळेल की तुम्ही कुठल्या ब्रांचवरती आहात आणि तुम्ही काय काय केलं आहे. नथिंग टू कमिट इट, म्हणजे तुम्ही जेवढे पण चेंजेस केले तेवढे तुम्ही काय केले ते ऍड केलेले आहे. आता कुठल्या ह्याच्यावरती आपल्याला शेअर करायचं आहे, या URL ला. मग आपल्याला काय सांगतो आपण, गिट ऍड ओरिजिन. डायरेक्टली इथे तुम्ही पेस्ट करू शकत नाही. सो राईट क्लिक करून डायरेक्टली पेस्ट करा. आता परत हे पण एक ऑब्झर्व करावं लागेल तुम्हाला, की गिट पासूनच तुम्हाला इथे स्टार्ट करायचं. जे आधीचं आहे ते तुम्हाला रिमूव्ह करायचं. एंटर करा. ओके, ऍड केलं, गिट पुश ओरिजिन मास्टर. ओके, आता हे सगळं पुश केल्यानंतर ओके, इथे गिट पुश ओरिजिन मास्टर. ओके, सो आता जर तुम्ही बघितलं ना, जे काही चेंजेस आहेत लोकल चेंजेस, ते आपले काय होणार, ते सगळे चेंजेस आपले इथे बघा तुम्हाला आलं पूर्ण डिटेल. 100% वगैरे टोटल झालं आहे. सो लेट सी की जो आपल्या लोकल वरती जो प्रोजेक्ट होता तो आपण आपल्या गिट वरती कसा पुश केला. रिफ्रेश करा. आहे इथे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. हे बघा, आपण डेव्हलपमेंट प्रोजेक्ट 1 मिनिट अगो कमिट ID जनरेट होईल. आणि जर तुम्हाला हा कुठला प्रोजेक्ट जर तुम्हाला कोणाला शेअर करायचा असेल तर इथे क्लोन वरती क्लिक केलं तर तुम्हाला त्या प्रोजेक्टची URL येते. तुम्ही इथे बघा. आणि तुम्ही आता समजा आपण जर एक नवीन विंडो ओपन करून बघितली, इथे तो प्रोजेक्ट तुम्ही जर कोणाला शेअर केला, एंटर केला, तर तो प्रोजेक्टची URL बघा डायरेक्टली ओपन होऊन जाणार. येस, करेक्ट. म्हणजे तो इथून डायरेक्टली तो घेऊ शकतो. सो अशा प्रकारे जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर गिट क्लोन, तुम्हाला ज्या काही कमांड्स आहेत त्या कमांड्स मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या कमांड देतोच. त्याचे इन डिटेल मध्ये जर पाहिजे असेल तर इन डिटेल मध्ये पण देतोच. मी स्क्रीनवरती पण काही मी देतो. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. सगळ्यात मेन आहे त्या गिटच्या कमांड. तुम्हाला एरर हँडल करता आले पाहिजे, एरर तुम्हाला समजले पाहिजे. आणि सेकंड आहे की माझा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला कसा कसा द्यायचा आहे, तर तो प्रोजेक्ट पण मी तुम्हाला कसा देतो. ओके, सो आता माझ्याकडे एक फ्रेमवर्क आहे. ओके, आता भरपूर सारे फ्रेमवर्क आहेत, पण ही अपडेटेड एक फ्रेमवर्क आहे ज्यामध्ये स्क्रीनशॉट हँडल केला आहे. हे टेस्टिंगचं फ्रेमवर्क आहे. बाय युजिंग टेस्टिंग जी सिलेनियम, म्हणजे टोटल यामध्ये रिपोर्टिंग आहे, डेटा प्रोव्हायडर आहे, एक्सेल रीड राईट आहे, स्क्रीनशॉट आहे, रिपोर्टिंग आहे, असर्शन आहे, व्हेरिफिकेशन हँडल केलेलं आहे. सो बऱ्यापैकी अपडेटेड फ्रेमवर्क आहे. हे मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो, तुम्ही यूज करू शकता आणि तुमच्या ह्याच्यामध्ये रिझ्यूममध्ये ॲड करू शकता. आणि
हेच तुम्ही तुमच्या लिंक्डइन वरती पण शेअर करू शकता की हा हे मी फ्रेमवर्क वरती केलेलं आहे. आता याचं डिटेल एक्सप्लेनेशन वगैरे तुम्हाला हवं असेल तर परत कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवतो की हे फ्रेमवर्क कसं आहे किंवा एक्सप्लेनेशन कसं आहे, किंवा एखाद्या वेळेस लाईव्ह घेतो मी जिथे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन मला करता येईल. ओके, सो हे कसं करायचं आहे, हे त्याचा URL तुम्हाला इथून मी काय करतो कॉपी करेल. कॉपी केल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कुठल्याही तुमच्या लोकल वरती जायचं आहे. इथे जाऊन लोकल वरती जाऊन तुम्हाला इथे गिट बॅश करायचं आहे. गिट क्लोन अँड ती URL पेस्ट. ओके, परत सांगतो, जर तुम्ही इथे Ctrl+C Ctrl+V केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येणार, तर हे तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे HTTP पर्यंत. आणि जो प्रोजेक्ट आहे, जो गिटवर प्रोजेक्ट आहे, फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण काय केलं, लोकल प्रोजेक्ट गिटवर टाकला. आता गिटचा प्रोजेक्ट आपण आपल्या लोकलवरती घेतोय. सो बघूयात आपण आहे का नाही. सो बघा इथे डन झालं. ऑटोमेशन फ्रेमवर्क मध्ये जा. हे बघा टोटल प्रोजेक्ट काय केला. SRC मेन मध्ये जाऊन बघू आपण, इथे टेस्ट मध्ये जाऊन बघा, जावा मध्ये जाऊन बघा, टेस्ट मध्ये हे बघा इथे टेस्ट केसेस सगळ्या काय झाल्या ओपन आहे. जस्ट फॉर तुम्हाला शो करण्यासाठी, ज्या पण काय टेस्ट केस आहेत हे बघा, पूर्ण प्रोजेक्ट काय करा लोकल वरती आला. हाच प्रोजेक्ट तुम्हाला काय करायचा आहे, लोकल वरती करा. अशा प्रकारे मी जो प्रोजेक्ट दिलाय तुम्हाला, फ्रेमवर्क दिलाय, तो तुम्ही डायरेक्टली तुमच्या लोकल वरती घ्या, इक्लिप्स वरती हे करा, रन करा, तो बघा काय आहे. अंडरस्टँड नसेल होत मला कमेंट मध्ये सांगा. अशाच प्रकारे मला जेवढं पण होईल तेवढं मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करेलच. अशा प्रकारे माझा जो काही प्रोजेक्ट आहे तो पण तुम्ही घ्या, क्लोन करा, इक्लिप्समध्ये वर्क करा, आणि जे काही डाऊट्स आहेत ते मला विचारा, तुमच्या सिनियर्सला विचारा, स्टडी करा. खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा पोर्टफोलिओ बनवणं. गिटच्या रिलेटेड अजून जर इन डिटेल काही व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगत चला. एक जरी कमेंट आली त्या व्हिडिओच्या रिलेटेड तरी मी तो व्हिडिओ 100% बनवेल. अजून दुसरं म्हणजे काय की तुम्ही स्वतःहून पण सर्च करा गिटचे कमांड्स कशा आहेत, स्वतः प्रोजेक्ट बनवा, त्याचा पोर्टफोलिओ क्रिएट करा. तुमचा रिझ्यूम असेल, तुमच्या नोकरी असेल, तुमचं लिंक्डइन असेल तो तुम्ही तिकडे ऍड करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. प्रोजेक्ट शोकेस करणं म्हणजे तुमच्याकडे काय स्किल आहेत ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.